नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्याकडून सफाईगार पदासाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. अर्ज स्वीकारण्यासाठीची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. 19 एप्रिल 2024पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जाऊ शकतात. जिल्हा न्यायालय बुलढाणासाठीची अधिकृत जाहिरात. यानुसार जिल्हा न्यायालय बुलढाणा यांचे आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आता या उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या नोंदणीकृत डाक पत्राद्वारे RPAD किंवा शीघ्र डाक सेवाद्वारे म्हणजे स्पीड पोस्टद्वारे सफाईगार पदाकरता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्याकडे दिनांक 19 एप्रिल 2024पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अथवा यापूर्वी पोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत. स्वतः किंवा इतरांमार्फत पाठवलेले अर्ज जे आहेत ते स्वीकारले जाणार नाही आहेत. यानुसार पाहू शकता 19 एप्रिल 2024 नंतर आलेले अर्ज लिफाफ्यावर सफाईगार पदाकरता अर्ज असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोस्टाद्वारे झालेला विलंब सुद्धा विचारात घेतला जाणार नाही. यानुसार पाहू शकता सफाईगार या पदाचे एकूण जी आहे एक जागा जी आहे ती भरली जाणार आहे. यामध्ये पात्रता पाहू शकता. उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याची शरीर प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यानंतर पदाचे समारोप काम करण्याची योग्यता असणे आवश्यक. उमेदवाराला स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. यानंतर वयोमर्यादा पाहू शकता. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी नसावा आणि साधारण प्रवर्गाकरता 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. मागासवर्गीय असल्याचा 43 वर्षापर्यंत जास्त नसावा. म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट आहे. वेतन संरचना देण्यात आलेली आहे 15,000 ते 47,600पर्यंत. उमेदवारांसाठी सूचना पाहू शकता. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या विभाग कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी घेऊनच अर्ज करावा. उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग कार्यालय प्रमुखांमार्फत पाठवण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर उमेदवारांनी त्याचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र फोटो अर्जावर दिलेले जागी लावून अशा प्रकारे स्वाक्षरी करावे की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुद्धा दिसेल. यानंतर पाहू शकता उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारीखचा आणि शैक्षणिक प्रमाणपत्राचा जातीचा दाखला, मागासवर्गीयांसाठी साक्षांकित प्रत, सफाई कामाचा पूर्वानुभव असल्याचा प्रमाणपत्रे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र व इतर विशेष अर्हता असल्यास त्यासोबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराने स्वतःचा पत्ता लिहिलेले एका पोस्टाचे पाकिट अथवा 10 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेला स्वतःचा पत्ता लिहिलेला लिफाफा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसलेला अपूर्ण अर्ज छाननी केली म्हणजे याच्यामध्ये अपूर्ण अर्ज जो आहे तो रद्द केला जाईल. विहित तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल व उमेदवारांना पुढील चाचणीसाठी बोलवण्यासाठी उमेदवारांची यादी जी आहे अंतिम दिनांकांच्या 15 दिवसानंतर न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केली जाईल. जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर सुद्धा जारी केली जाईल. यानुसार उमेदवारांना चाचण्या आणि मुलाखतीवर बोलवण्यास स्वतःच्या खर्चाने हजर राहावे लागेल. त्याचबरोबर पाहू शकता महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याची दिनांकास 28 मार्च 2005 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमध्ये हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. यानंतर पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट जोडून तुम्हाला अर्ज देण्यात आलेला आहे. अर्जाचा फॉर्मॅट पाहू शकता इथे देण्यात आलेला आहे. हा जो अर्जाचा फॉर्मॅट आहे तो अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला पूर्ण फिलआउट करून लिफाफ्यावर जे आहे सफाईगार पदासाठी अर्ज करताय असं लिहून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर जो अर्ज आहे तो 19 एप्रिल 2024पर्यंत पाठवायचा आहे. अशा पद्धतीने बुलढाणा विभागासाठीची सफाईगार पदासाठीची जी भरती आहे जिल्हा न्यायालयातर्फे यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे डिटेलमध्ये पाहू शकता जो अर्ज आहे तो कशा पद्धतीने फिल आउट करायचा आहे याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.